आपण पाहतोय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले जाईल. आपण पाहतोय खोपोली टीमला. मात्र जाऊया वर्तमान लढतीकडे, ज्या ठिकाणी पहिल्या हाफचा खेळ समाप्त झालाय. सेकंड हाफला जशी सुरुवात होईल मायक्रोफोनवर आपल्याला बदल पाहायला मिळेल. आपल्या मूकवाणीतून आपण पाहतो शब्दांकन मांडतील आमचे परम बंधू प्रकाश भगत. धन्यवाद. तर स्वप्नील विचार केला तर वाघीच्या चषकामध्ये या टीमला मी प्रथमतः पाहिलं होतं. अक्षरशः या वारदोली संघानं फर्स्ट इनिंगमध्ये 69 धावा बनवल्या होत्या आणि त्या धावा मात्र एकट्यानं ठोकल्या होत्या ऋतिक मुकनेनं. तब्बल 14 चेंडूमध्ये 48 धावा ठोकल्या. नंतर स्पर्धामध्ये अतिशय कामगिरी धमाल केली त्या खेळाडूनं आणि तो मात्र अगदी हारलेला सामना जिंकवला होता करवळीवाडी टीमनं आणि वारदोली संघाला परास्त केलं होतं वाघीच्या चषकामध्ये. फार चांगली लढत पाहायला मिळाली आणि ते मात्र देखील धावांचा उच्चांक गाठला गेला. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक हाय स्कोर आखला गेला बघा या टीमनं, खरवईवाडी टीमनं. आणि त्याचनंतर उत्तरधारेला सुरुवात झाली. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहताय आपण. एका साईडला स्टॅक इनवरती इन ॲक्शन मध्ये मोहन पारधी सुपरस्टार खेळाडू कोंबलवाडी संघाचा आणि त्याचनंतर त्यांच्या सामन्यात नॉन स्टॅक इनवरती बालचंद्र. पहिल्या बॉलचा सामना करण्यासाठी पहिला बॉल आक्रमक खेळ. पहिल्या बॉलला फ्लॅट स्ट्रोक अगदी मिड विकेटच्या चेंडूच्या वरतून पाठवल्या क्षेत्ररक्षकाच्या ठोकलाय शानदार षटकार. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय गोलंदाज बादल सवारेचा. जबरदस्त फलंदाजी केली होती फर्स्ट इनिंग मध्ये बादल सवारेनं आणि त्याचनंतर त्याच्यावरती आक्रमक पहिला बॉल षटकार मोहन पारधीचं बॅटमधनं पाहायला मिळालाय. यावेळेस बॅट फटका बसलाय, ताकदीचा वापर केलाय परंतु क्षेत्ररक्षक असणार ऋतिक मुकनीच्या अगदी वरतून चाललाय बॉल. सीमा रेषा पार लॉंग अपच्या वरतून टोकलाय. बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार. डीजे विचार केला तर चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. विचार केला अजून एक. या काय बात आहे, जबरदस्त फटका. अगदी 3 बॉल 3 षटकार. यावेळेस लॉंगॉनच्या वरतून पाठवलाय. मिळतील 6 रन. षटकार मारी बॅटमॅन षटकार मारी दूर दूर षटकार मारी. फिल्डर फिल्डिंग करी फिल्डर फिल्डिंग करी फिल्डिंग बेडूक चापी आणि कॅप्टन त्याच्यावरी कॅप्टन. 3 बॉल 3 षटकार ठोकले. धावांची वसुली केली जाते. स्वप्नील विचार केला 78 धावा बनल्यात पहिल्या इनिंग मध्ये आणि 79 धावांचा सेट टार्गेट पाठला करत असताना पहिल्या 3 बॉलवरती 3 षटकार ठोकले. दबाव निर्माण केलाय गोलंदाजावरती बादल सवारे. पुन्हा एकदा मार्कवरती सज्ज. ओव्हर द विकेट चौथा बॉल षटकार येईल की विकेट येईल एक पाहावं लागेल. यावेळेस लोवर फुलटॉस बॉल होता. धाव घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट. तोपर्यंत बॅकअप सुंदर राहायला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं शॉट मिड आउट मध्ये. त्याच नंतर मिळेल फक्त डॉट बॉल पाहायला मिळालाय. बीड्स केलाय फलंदाजाला. एक चांगला चेंडू रिलीज केला होता अगदी जड मध्ये. त्याच नंतर विचार केला 79 धावा बनवायच्या पाठला करत असताना 3 बॉलवरती 3 षटकार आल्याने चांगला कमबॅक केलाय बादल सवारे या गोलंदाजानं. त्याच नंतर मान्यवरांचं आगमन झालंय. सन्माननीय विष्णू गावंडा चिंचवली मॅन फ्रॉम उद्योजक या गावचे आणि त्याचनंतर त्यांचा शुभ आगमन झालंय. तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. या मंचकावरती तुमचं सहर्ष स्वागत. आणि त्याचनंतर सलगचा दुसरा डॉट बॉल पाहायला मिळालाय विकेटवरती. विचार केला तर बादल सवारेनं चांगला कमबॅक केलाय. विचार केला तर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 3 बॉलमध्ये 18 धावा आणि त्याचनंतर सलगचे 2 बॉल बीट केलाय. फटका यावेळी चांगला बॅटच्या मधोमध अगदी समालोचक कक्षेच्या समोर चेंडूला पाठवलाय. या षटकामधला चौथा षटकार आणि पंचांचा इशारा आलाय. यस इट इज अ नो बॉल. ओ स्टेपचा नो बॉल असणार बघा. यस डेफिनेटली षटकार. डीजे सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकार ज्याच्या बॅटमधनं पाहिलाय. विचार केला सुपरस्टार खेळाडू मला का म्हटलं जात आहे त्याचं खरं तर नाव पाहतोय आपण मोहन पारधी.
मिस टायमिंग नाहीये, प्रॉपर टायमिंग झाला. लॉंग अपच्या वरतून पाठवलाय. 6व्या बॉल वरती आलाय 5वा षटकार. मोहन पारधी इज ऑन फायर. एकदा जोरदार टाळ्या या खेळाडूसाठी. 7 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकले. पहिल्या षटकामध्ये धावांची वसुली केली जाते. तब्बल 7 चेंडूमध्ये 30 धावा ठोकल्या. वैयक्तिक विचार केला तर जबरदस्त बॅटिंग राहिली गेली. पहिल्या षटक समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावरती. आता रंगात मॅच येईल नक्कीच. 18 चेंडूमध्ये अजून समीकरण भरपूर अवघड आहे, परंतु